कल्याण शीळ मार्ग रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 25 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नव्या रेडीरेकनर दरानं खरं तर मोबदला मिळणार आहे आणि जवळपास 500 शेतकऱ्यांचा थकलेला मोबदला देण्यासाठी एमएमआरडीएनं 138.45 कोटींचा मोबदला ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केलाय। यावेळी मानपाडा ते काटई दरम्यानच्या वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून रखडलेल्या तिसऱ्या मार्गिकेचं काम वेगानं पूर्ण होणं शक्य आहे। अनेक सरकारे या ठिकाणी या भागामध्ये येऊन गेली, परंतु कल्याण शिलपट रस्त्यामध्ये जो 17 एकर जमिनीचा मोबदला द्यायचा राहून गेला होता, या अनुषंगाने आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करत होतो। परंतु कार्यक्षम खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, मी कार्यक्षम सुद्धा म्हणतो आणि अभ्यासू सुद्धा, कारण लोकप्रतिनिधी कसा असावा तर सुशिक्षित असावा, नुसताच लोकप्रतिनिधी नसावा। कारण सुशिक्षित लोकप्रतिनिधी असला तरच त्यांना जाणीव असते की प्रशासनाची, म्हणून त्यांच्या मार्फत जो काल कल्याण एमएमआरडीए कार्यालयामध्ये जी बैठक झाली, त्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये त्यांनी निर्देश दिले की कल्याण शिलपट रस्त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा मोबदला द्यायचा राहून गेला आहे, साधारण 307 कोटी रुपये, त्यापैकी 138 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी कालच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाली आहे। त्याबद्दल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आणि काल सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली काल भूमिपुत्रांसाठी एक ऐतिहासिक निर्णय काल घेण्यात आला। तातडीने पहिल्या टप्प्यात 138.45 कोटी रुपये देण्यात आले आणि दुसरा टप्पा या महिन्याभरात दिला जाईल असा हा ऐतिहासिक निर्णय जो भूमिपुत्रांचा रखडलेला तो घेण्यात आला। त्यामुळे मी मनापासून एकनाथ शिंदे साहेबांचे आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।